तरी खाली कोण आहे रे? खाली आजची रेडी झालेली आहे बघा. 10K सबस्क्रायबरचं सेलिब्रेशन. खाली कोण आहे रे? जीवन काय करताय? पावसाला काय हा? आला बघा लगेच त्याला समजला. आता ब्लॉग चालू झालेला आहे आपला. काळ्या वाटाणे ऍड करूया. आता हे आपण बॉईल केलेले आहे सर्व आणि त्या टमाटर पण आता ना. हो टमाटर मिक्स केलेलं आहे. हो. आता हे काय करायचं पुढे? शिजवायचं आता. शिजवापर्यंत आणि मीठ. म्हणजे ही झाली रेसिपी. हा ही रेसिपी झाली. सर्व सोपी रेसिपी. मीठ आपण कमी टाकतोय कारण की काळे वाटाणे बॉईल करताना आपण थोडं मीठ टाकलं होतं. मीठ टाकलं होतं त्याच्यामध्ये. मस्तपैकी उसळ आपली रेडी होते. रेडी झालं दाखवतो तुम्हाला. तोवर आपण दुसरी रेसिपी घ्यायला स्टार्ट करूया करायला. हे बघा आता आपल्या काळ्या वाटाण्याची उसळ रेडी झालेली आहे. एवढी आपल्याला ग्रेव्ही ठेवायची आहे. तुम्हाला जशी पाहिजे तशी तुम्ही ठेवू शकता. आणि वाटाणे का आपण पहिले बॉईल केलेले असतात. जास्त वेळ लागत नाही. 5 ते 8 मिनटं लागलेली आहे त्याला करायला. मसाला चांगला मिक्स झाला पाहिजे. हां मसाला फक्त चांगला मिक्स झाला पाहिजे. चला तर आता त्याचं फायनल सगळं आपण नंतर दाखवूया. तर आता आपण दुसऱ्या रेसिपीकडे वळूया. आता शेवग्याची भाजी. शेवग्याची पानं हे बघा. ही भाजी आजच आणलेली सकाळ सकाळ एकदम फ्रेश. आणि त्याच्यासाठी आपण घेत आहोत तिथे कांदा मिरची लसूण आणि कढई ती आपली रेडी झालेली आहे तापलेली आहे. हे बघा आता तेल घेतलेलं आहे. 2 चमचे मोठे चमचे तेल. त्याच्यामध्ये लसूण आणि मिरची टाकलेली पहिली. आता आपण कांदा ॲड करायचा. कांदा थोडा हे करायचा ना. डायरेक्टली टाकायची भाजी त्याच्यात. नाही कांदा जरा जरा भाजून घेऊया कांदा थोडा. तेलात परतून घेऊया. तेलात परतून घेऊया. ते तेलात परतून घेऊया कांदा आपला. जेवण बघायचं खेळतोय. आणि गणपतीच्या आगमनाचे व्हिडिओ बघता तिथे. तुमचं लावलेली आता गणपती यायची सर्वांनाच.
हे बघा आता आपण आता भाजी टाकलेली आहे याच्यामध्ये. आता फक्त ही मिक्स करून घ्यायची आहे ना. हो शिजवावी लागेल ना थोडी. मग ते मिक्स करून शिजवून घ्यायचे. अरे ते इकडे बघा आलेलं आहे. अरे नंगू पंगू जीवा आलेला आहे ते. काय झालं ठेवायला माझी म्हणजे? तब्येत ठीक नाही आहे म्हणून ते जरा असा जरा पापा खूप चाललाय त्याचा. आज आला डॉक्टरकडे जाऊन. हो हो छान छान पडेल मी. कधी आणून देता? जरा मिक्स करून घ्यायची पहिले. बघा आता बघा ही केवढी होती आणि केवढी झाली बघा. आळली ती. आळी चांगली आळवायची. खायची तर ती खायची. काय? आळून झालेली आहे. आता अजून 5 मिनिटं रेडी आहे का? 5-10 मिनिटं जातील अजून. मस्त वास सुटलेला आहे आणि भाजी गावी आपल्याला फ्रीमध्ये भेटते आहे ना. गाड्या वेळा खूप 20 असतात. रुपये एक जुडी आज. आज 20 रुपये वेगळं 10 रुपये वगैरे भेटते. 30 रुपयाची जुडी आहे. हा मस्त सुगंध सुटलेला आहे इथे शेंगाच्या भाजीचा. आपल्याकडे गावी शेंगलाची भाजी बोलतात तिला. शेंगलाची भाजी रेडी होते. आणि मेन आता आपण काय बटाट्याची भाजी करतो. आणि खूप मोठा मेनू आहे आज जेवणामध्ये. तो पूर्ण व्हिडिओ बघा. फायनली आपली भाजी रेडी झालेली आहे. शेवग्याची शेंगलाची भाजी मस्तपैकी बघा. आणि आता आपण वळूया नेक्स्ट रेसिपीकडे. बघा इकडे तेल ठेवलेलं आपण आता बटाट्याच्या भाजीसाठी. आणि त्यासाठी आपण काय काय घ्यायचं ते बघा. बघा उकडलेले 2 बटाटे आहेत. हे काय मिरची मिरची बारीक केली. अद्रक आणि लसूण मिरची अद्रक आणि लसूणचा ठेचा केलेला एकदम. कढीपत्ता. इथं ओलं खोबरं कढीपत्ता कांदा आणि टोमॅटो. चला आता स्टार्ट करूया. ठेचा टाकायचा. कढीपत्ता पहिला टाकायचा नंतर ठेचा. ठेचा गेला तर थोडं हिंग. हा थोडं हिंग टाकायचं आपल्याला. एक छोटा अर्धा चमचा ना. मी अंदाजाने टाकलेला आहे पण छोटा अर्धा चमचा वर झाला. आणि ते पण आपण मोठे 3 चमचे घेतलेले आहे याच्यासाठी. आणि त्याचा कांदा आणि टोमॅटो. बटाट्याची टोमॅटोची एकदम कमी सुगंध द्या. भारी झाली. पोट सुटलेला आहे असं वाटतं मी वडापाव करतोय. वडापाव करायचं आम्हाला पण पाऊस चांगला पडत नाहीये. आता काय आ. तुझं म्हणणं काय वादळ बिदळ आलं नाही पाहिजे. नाही तसं तर अजिबात म्हणणार नाही. आता ऑगस्ट महिना संपत आला. तसं पाऊस लागलाच कुठे. आता बघूया. जुलैचा चांगला लागला पाऊस. जुलैचा महिना चांगला लागला पाऊस. पहिल्यासारखं नाही लागत पाऊस आता. पण मी आता बाहेर होतो फिरत तर मला हो, सांगू हो, शकतो हो, जास्त. म्हणजे जाऊ दे. तिकडे चांगलं वाटतं आता. नाही ना बोल 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 काय बोलायचं बोल ना. काय नाही, no comment आहे, जाऊ दे. नाही पण बाहेर जर फिरतो त्याला जास्त म्हणजे हे होतं फील होतं पावसाचं असं मला म्हणायचं. चला, आता आता त्याच्यावर आपण हळद टाकायचे छोटे 1.5 चमचा. मीठ वेगळं आपण मीठ घेतलेलं आहे. थोडं टाकलं. कमी पडलं तर चालेल. आपला व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल चॅनल पहिल्यांदा असाल सबस्क्राईब करा जरा. बटाटे आणि गेले. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि कमेंट येऊ दे आपल्या सगळ्या रेसिपींना. आणि ते इतके झालेले आहेत त्यांना पण कमेंट्स येऊ दे. त्यांच्या चॅनलवरती आलं तरी चालते. म्हणजे त्यांचं चॅनल जाऊन चेक करा असं मला म्हणायचं. तुम्हाला आवडलं तर सबस्क्राईब करा आणि कमेंट पण करा. शॉर्ट्स व्हिडिओ जास्त असतात त्याच्यावरती. लॉंग व्हिडिओ नसतात. शॉर्ट्स व्हिडिओ बनवते ते जास्त. त्यामुळे इथे असतात. लॉंग व्हिडिओ आपल्या चॅनलवर असतात. फॅमिली व्हिडिओ लाईफस्टाईल ट्रॅव्हल सर्व असतं आपल्या चॅनलवरती. ट्रॅव्हलचे पण व्हिडिओ बघून घ्या आपले बघायचे नसेल तर अजून. आणि कोथिंबीर. आणि आपण याच्यामध्ये असं एक स्किप केलेले आहेत 2 आयटम. राई. राई आणि जिरा. जिरा. त्यात थोडं असं म्हणजे एक वेगळी टेस्ट यावी. न राई जिरा घालण्यात कशी टेस्ट लागते आपल्याला बघायचं आहे. त्याच्यामुळे आपण टाकलेलं नाही त्याच्यामध्ये.
आणि कांद्याचं प्रमाण थोडं जास्त ठेवलं. हो कांदा जास्त. बघूया टेस्ट कशी लागते आता. नक्की तुम्हाला सांगेन मी झाली आपली व्हिडिओमध्ये. आपली भाजी रेडी ती आहे राई आणि जिरं नाही आहे ना ती दिसायला ते आता. ते दिसायला ते सवय झालेली असते ना राई आणि जिऱ्याची. टेस्ट वेगळी होऊ शकते. तो हे बघा आता आपली फायनल बटाट्याची भाजी झालेली आहे रेडी. एकदम सुगंध भारी सुटला इथे. आणि आता वळूया आपण नेक्स्ट रेसिपीकडे. बघा इकडे सासू सुना एकत्र आलेले आहेत आणि आता पुढच्या रेसिपीची तयारी चालू आहे. पुऱ्या बघा आपल्या इकडे पुऱ्या चालू झालेल्या आहेत आणि मातोश्री करतायत पुऱ्या. इकडे लाटायचं काम चाललेलं आहे. इथे बाहेर आवाज येतो बॅकग्राऊंडला. बघूया काय चाललंय. इकडे बघायला आलेलं आहे काय चाललंय ते. तुला देणार नंतर देणार झाल्यावर देणार. आता भजी करायला शेफ चेंज झालेलं आहे. भाजी आपल्या रेडी आहे आणि आता आपण नैवेद्य दाखवून जेवायला बसतो. आणि या पुऱ्या बघा आपली इकडे थाळी आजची रेडी झालेली आहे. जी पुरी बघा काळ्या वाटाण्याची उसळ, शेवग्याची भाजी, शेंगलाची आणि बटाट्याची भाजी असं प्रकारे रेडी आहे. इकडे देवपूजा चाललेली आहे. हो बघा इकडे जेवायला बसलेले आहेत सर्व. जेवणची गडबड. आणि इथे जेवण कसं झालेलं आहे सांगा जरा. पुरी आणि वाटाण्याची भाजी स्पेशल. वाटाण्याची उसळ भारी झालेलं आहे. मी पण खाल्लं. मी स्टार्ट केलेलं ऑलरेडी आणि हिने पण स्टार्ट केलेलं आहे. हा ह्याचं काय केलं आणि हिने मग काय केलं इथे होळी खेळल्या अर्धी. आता आपण थोडं जेवूया आणि आपल्या सेलिब्रेशन बाकी आहे अजून. त्याच्यासाठी वाट बघा. वाट म्हणजे तुम्हाला लगेच बघायला भेटणार. आम्ही जेवल्यानंतर केक कटिंग करूया आपण 10K चा. चला भेटूया. आहे की नाही मग काय बोलतोय. हा काय बोलतोय. हा बघा 10K सबस्क्रायबरचं सेलिब्रेशन केक आलेलं आहे इथे. माय लाईफ चॅनलचं नाव आणि कॉंग्रॅच्युलेशन थँक्यू आमच्या एसएच लाईफ चॅनल कडून. मातोश्रींना तिकडे झोप आलेली आहे कारण बघा पाहुणे बरं झालेले आहेत. थँक्यू बोल. थँक्यू बोला. थँक्यू बोल. आम्हाला केक कापायचा. कॉंग्रॅच्युलेशन कॉंग्रॅच्युलेशन कॉंग्रॅच्युलेशन. थँक्यू बोल. थँक्यू बोल. थँक्यू बोल. 10K सबस्क्रायबर झालेले आहेत आणि असे आता 1 लाख होऊ दे लवकरच. आणि मॉनिटाईज पण होते लवकर चॅनल आपला. म्हणजे तिचं चॅनल आपल्या चॅनल अजून खूप टाइम आहे. हे बघ हे बघ हे बघ. तर चला तर आता व्हिडिओचा एंड आपण करूया इथेच. देते मी तुला. तुला मग 1 लाख कधी होणार आहेत थोडेसे माहिती नाही मला. सपोर्ट असं होते मला होते ना बघू. चला बाय बाय जीवन. बाय बाय कर. हा त्याला काय केक खायचे जरा घाई लागलेली जास्त. थँक्यू बोल. थँक्यू जीवन. थँक्यू. थँक्यू बोल. चला तर भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये. चला तर भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये. नवीन असाल तर सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला. चला बाय 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 बाय. बाय 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 बाय.